नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ माझ्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, खास करून जुने विद्यार्थी की ज्यांनी मागच्या 2 ते 3 वर्ष राज्यसेवेची ऑब्जेक्टिव्हची तयारी केलेली आहे आणि ज्यांना आता रिटर्नची तयारी करायची आहे आणि यावर्षीची प्रिलिम्स दिली आहे आणि असं होतं की प्रिलिम्सचा चांगला स्कोअर येतोय, मग अवेलेबल टाईममध्ये काय करायला हवं. तर तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो की जस्ट काही दिवसांपूर्वी मी मेन्सच्या स्ट्रॅटेजीचा एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी नक्की बघून घ्या. त्यात मी प्रत्येक महिन्याचं मॅनेजमेंट सांगितलेलं आहे. सोबतच मी त्या व्हिडिओमध्ये तुमचं दिवसभराचा अभ्यासाचं मॅनेजमेंटसुद्धा सांगितलेलं आहे. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन ऑफ यू टू गो थ्रू दॅट व्हिडिओ. तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. आता रिसेंटमध्ये काय झालं आहे की आम्हाला खूप सगळ्या त्याच्या अगोदर मी तुम्हाला या क्रॅश कोर्सबद्दल माहिती सांगतो, मग याचा रिलेव्हन्स सांगतो. तर लक्षात घ्या, ज्ञानदीपचा राज्यसेवेच्या मुख्यचा जो क्रॅश कोर्स आहे, क्रॅश कोर्स, हा क्रॅश कोर्स आम्ही सुरू करतोय. हा क्रॅश कोर्स तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर यासाठी तुम्हाला आपलं ज्ञानदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करावं लागेल. याच्यावरती आहे, प्ले स्टोअरला आहे, ज्ञानदीप अकॅडमीचं ॲप आहे. यावरती तुम्हाला हा क्रॅश कोर्स अवेलेबल आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात. पहिली महत्त्वाची गोष्ट काय की हा जो क्रॅश कोर्स आहे हा रेकॉर्डेड स्वरूपातला आहे. येस, रेकॉर्डेड आहे. याच्यावरती रेकॉर्डेड सोबतच काय असणार आहे, याच्यावरती लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. आम्ही काय करणार आहेत, वीकली एक डाऊट क्लिअरिंग सेशन घेऊ, ज्यामध्ये आम्ही तुमचे सगळे डाऊट क्लिअर करू. तुम्हाला काय डाऊट असेल, सोबत तुम्हाला फॅकल्टीचे फोन नंबरसुद्धा अवेलेबल असतील की ज्या फॅकल्टीसोबत तुम्ही डिस्कस करू शकता, चर्चा करू शकता. फॅकल्टीचे फोन नंबर ते तुम्हाला स्ट्रॅटेजी सगळं अवेलेबल करून देतील. जनरली स्ट्रॅटेजी आम्ही काय करतोय, आम्ही यूट्यूबला सगळ्या स्ट्रॅटेजी टाकतोय. तर पहिली महत्त्वाची गोष्ट, क्रॅश कोर्स रेकॉर्डेड असणार आहे. रेकॉर्डेड का असणार आहे तर मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही या टाईपचे फास्ट ट्रॅकवाले क्रॅश कोर्स जॉईन करता तेव्हा नुकसान असं होतं की त्या फास्ट ट्रॅकवाल्या क्रॅश कोर्समध्ये काहीही शिकवलं जात नाही, पळापळ केली जाते. तुम्हाला घाई असते, शिकवण्याला घाई असते, तो मोजकं काय शिकवतो तुम्हाला कळत नाही आणि 4 महिन्यानंतर क्रॅश कोर्स संपल्यानंतर तुम्हाला स्वतःला कळत नाही की अरे आपण काही शिकलोय का नाही, फायदा झाला आहे का नाही. आणि मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे की असे आपल्या पुण्यामध्ये, संभाजीनगरला, नाशिकला, अमरावतीला, नागपूरला असे खूप सगळे विद्यार्थी आहेत ज्यांनी सिंगल सब्जेक्ट लावला, क्रॅश कोर्स लावला, फास्ट ट्रॅक बॅच लावली आणि त्यांनी त्यांच्या वयाची 5-5, 6-6 वर्ष स्पर्धा परीक्षेमध्ये घातली आहेत. आज त्यांना सगळ्यांना हा स्वतःला पश्चाताप आहे की अरे मी एक सिंगल फुल फ्लेज्ड कंप्लीट जर चांगला कोर्स केला असता तर मला नक्की फायदा झाला असता. हे फॅक्ट आहे. ते ओपनली का सांगत नाहीत, कारण त्यांना त्यांची चूक कळतीये. बरोबर आहे. इथं महत्त्वाचं माझं हे बिलकुल म्हणणं नाही आहे की तुम्ही माझ्याकडे क्लास लावा, बिलकुल नाही. तुम्ही जगात कोणताही क्लास लावा, पण एक सिंगल फुल फ्लेज्ड क्लास लावा, ज्या ठिकाणी तुम्हाला एस्से रायटिंग, GSचे 1, 2, 3, 4, ऑप्शनचे क्लासेस, डेली आन्सर रायटिंग, नोट्स मेकिंग, व्हॅल्यू ॲडिशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या एका ठिकाणी ॲट वन प्लेस टीच केल्या जातील असा कोणताही कोर्स लावा. या ठिकाणी हा जो क्रॅश कोर्स आहे यामध्ये आम्ही काय करतोय, यामध्ये रेकॉर्डेड असताना आम्ही सर्व सिलेबस यामध्ये देतो, सर्वच्या सर्व सिलेबस. येस, आता महत्त्वाचं काय आहे, आपण जर या सगळ्या सिलेबसचा विचार केला तर लक्षात घ्या, राज्यसेवा मुख्यचा जो सिलेबस आहे याचं 2 पार्टमध्ये डिव्हिजन होतो. सगळ्यात पहिला आहे आपल्या सिलेबसमधला कॉन्व्हेन्शनल पार्ट कोणता आहे, कॉन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक. दुसरा म्हणजे नॉन कॉन्व्हेन्शनल पार्ट कोणता आहे. तर हा जो आमचा कोर्स आहे, या कोर्समध्ये आम्ही कॉन्व्हेन्शनल आणि नॉन कॉन्व्हेन्शनल दोन्हीचे जे व्हिडिओज आहेत ह्यावे डिवाईड करून देणार आहोत. सिलेबसचा कॉन्व्हेन्शनल पार्ट म्हणजे काय, तर सिलेबसचा असा पार्ट जो फक्त आणि फक्त जो पूर्व परीक्षेला कामाचा आहे, प्लस जो मुख्य परीक्षेला सुद्धा कामाचा आहे. कॉन्व्हेन्शनल पार्ट म्हणजे काय की जो सिलेबसचा पार्ट प्रिलिम्सचा पण कामाचा आहे आणि मेन्सचा पण कामाचा आहे. नॉन कॉन्व्हेन्शनल पार्ट म्हणजे काय, तर जो पोर्शन फक्त आणि फक्त मुख्य परीक्षेच्याच कामाचा आहे. जर तुम्ही माझा तो मागचा स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ जर पाहितला तर त्यात तुमच्या लक्षात येईल की मी त्या ठिकाणी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे नॉन कॉन्व्हेन्शनल पार्टमध्ये काय काय येतं. आता या ठिकाणी ही जी रेकॉर्डेड बॅच आहे यामध्ये प्रॉपर आम्ही तुम्हाला क्लासिफिकेशन करून देणार आहोत, कॉन्व्हेन्शनल पार्ट कोणता आहे, नॉन कॉन्व्हेन्शनल पार्ट कोणता आहे. जर समजा तुम्ही मागच्या 6 ते 7 महिन्यांपासून कंटिन्यू अभ्यास करता राज्यसेवा प्रीचा, तर तुम्ही हा कॉन्व्हेन्शनलवाला सिलेबस ऑलरेडी खूप चांगला केलेला आहे. मग तुमचं आत्ता टार्गेट काय असायला हवं, तुमचं आत्ता टार्गेट असायला हा नॉन कॉन्व्हेन्शनलवाला पार्ट की जो तुम्हाला वाचलेला नाही आहे.
इथिक्स आहे, IR आहे, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स, सोसायटी, वर्ल्ड हिस्ट्री, स्वातंत्र्योत्तर भारत, सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, ॲग्री जिओग्राफी, ॲग्री इकॉनॉमी, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, सगळी नावं जी मी सांगितली ना, हे सगळा पार्ट आहे तुमच्या नॉन कॉन्व्हेन्शनल सिलेबसचा. एक्झॅक्टली. मग तुमचं आता काय काम आहे, जर आपण मागच्या 5-6 महिन्यापासून कंटिन्यू कॉन्व्हेन्शनल सिलेबसचा अभ्यास करतोय, तर तुमचं आता काम काय आहे, राज्यसेवा मुख्यमध्ये चांगला स्कोअर मिळण्यासाठी तुम्ही नॉन कॉन्व्हेन्शनल सिलेबसवर फोकस करायला हवा. आता मग मला सांगा, नॉन कॉन्व्हेन्शनल सिलेबस जो तुम्ही वाचला नाहीये, थोडा ट्रिकी आहे, थोडा किचकट आहे, करंट अफेअर्स ओरिएंटेड आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा नॉन कॉन्व्हेन्शनल सिलेबस हा कॉन्सॉलिडेटेड किंवा सरळ कॉन्सेप्टमध्ये दिसतो असा नाहीये. मग या केसमध्ये महत्त्वाचं काय आहे, आपलं महत्त्वाचं काम आहे की हा नॉन कॉन्व्हेन्शनल सिलेबस आपल्याला चांगला कळायला हवा. मग हा चांगला कळायला हवा असणारा सिलेबस आपल्याला फास्ट शिकवला, क्रॅश कोर्स टाईपमध्ये शिकवला तर तुम्हाला कळत नाही, 4 महिन्यानंतर तुम्हाला 100% पश्चाताप होईल. हे मी तुम्हाला सांगतो. आम्ही काय करतोय, आम्ही क्रॅश कोर्स म्हणजे आम्ही तो पळवत नाही आहेत, फास्ट ट्रॅक घेत नाही आहेत, पळापळी करत आहेत. एकदम निवांतपणे शिकवलेला तो सिलेबस आहे, याला आम्ही कॅटेगरायझेशन करून या ठिकाणी देतोय, जेणेकरून आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही या सिलेबसला एकदम शांत निवांत पहा. कारण या सिलेबसवर जे प्रश्न येतात, जेव्हा तुम्हाला हा सिलेबस खूप चांगला कळल, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी येईल, खूप चांगलं कॉम्प्रिहेन्शन होईल, मग त्यानंतर तुम्ही याच्यावर चांगली उत्तरं लिहू शकता. येस, एक्झॅक्टली, हे महत्त्वाचं. मग तुम्हाला इथं काय करायचं आहे, हा सिलेबस चांगला पाहायचा, यासाठी हा ज्ञानदीपचा क्रॅश कोर्सचा बॅच तुम्ही जॉईन करू शकता. बरं, महत्त्वाची गोष्ट काय, जर समजा तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे, आम्ही काय केलेलं आहे, या क्रॅश कोर्सची फीस ठेवलेली आहे फक्त 20,999 रुपये. हो, सगळ्याच्या सगळा क्रॅश कोर्स तुम्हाला मिळेल फक्त 20,999 रुपयात. आता जेव्हा तुम्ही हा क्रॅश कोर्स जॉईन कराल, असं होऊ शकतं की तुम्हाला 1च महिना पाहायचे, 2च महिना पाहायचे, किंवा तुम्हाला मोजकेच विषय पाहायचे, पण कुठे मोजक्या विषयांना ॲक्सेस मिळत नाहीये. या ठिकाणी मी सगळे विषय देतोय. मग तुम्ही काय करू शकता, आता ही जी फीस आहे, ही फीस तुम्ही प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये, बरोबर आहे, असं तुम्ही 3 महिने पे करू शकता. प्रत्येक महिन्याला 7,000 असं 3 महिने पे करू शकता. म्हणजे जर समजा तुम्हाला असं वाटलं की ना 2 महिने झालेत आणि माझा सिलेबस पाहून झालाय, मला याची गरज नाहीये, यू कॅन डिस्कंटिन्यू दी कोर्स, तुम्ही त्याला डिस्कंटिन्यू करू शकता. सो इथं ॲडव्हान्टेज काय आहे, याचा सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज हा आहे की तुम्हाला सगळ्याच्या सगळ्यात 3 महिने कंटिन्यू करण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये. जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे, तर तुम्ही 7,000 रुपये इंटू 3 महिने जर पे केलं, तर तुम्हाला हा कोर्स 6 महिने मिळेल. या कोर्सचा टोटल ॲक्सेस किती आहे, 6 महिने आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या कोर्समध्ये अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. नंबर ऑफ व्ह्यूजवर कोणत्याही प्रकारचं काहीही बंधन नाही. पण 2 सगळ्यात महत्त्वाच्या अटी ज्या विसरू नका. यासाठी खूपदा असं होतं की विद्यार्थी फोन पुन्हा पुन्हा करतो. 2 अत्यंत महत्त्वाच्या अटी. पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला मोबाईल नंबर कोणत्याही केसमध्ये चेंज करून मिळणार नाही, आणि डिव्हाइस तुम्हाला कोणत्याही केसमध्ये चेंज करून मिळणार नाही. या 2 गोष्टी क्लिअरली लक्षात ठेवा. क्रॅश कोर्सचा उद्देश हा तुम्हाला काहीतरी फसून पळवापळवी करून तुमच्याकडनं पटकन पैसे काढून घेणं, हा बिलकुल क्रॅश कोर्सचा उद्देश नाही आहे. उद्देश अत्यंत महत्त्वाचा हा आहे की तुम्हाला या ठिकाणी कसं, कोणत्या पद्धतीने फायदा होऊ शकतो, याकडे काम करणं आहे. यामुळे नक्की क्रॅश कोर्स जॉईन करा. याबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर मी तुम्हाला फोन नंबर सांगतो, यावर तुम्ही कॉल करा. पहिला नंबर आहे 90 11 66 10 20. दुसरा नंबर आहे 95 11 28 0 465. तिसरा नंबर आहे 88 06 277 677. 3 फोन नंबर आहेत. या 3 फोन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. या 3 फोनला कॉल करताना शक्यतोवर काय करा, प्रिफरेबली ही काळजी घ्या की तुम्ही सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत कॉल करावा, जेणेकरून तुमचे कॉल रिसीव्ह करणं आम्हाला सोपं जाईल. नॉर्मली ऑफिस वेळेनंतर शक्यतोवर कॉल्स रिसीव्ह केले जात नाहीत. तर हा कोर्स नक्की जॉईन करा. विनाकारण फसू नका. पळवल्या जाणाऱ्या कोर्सेसमध्ये शिकवलं जात नाही. महिनाभरानं आपण डिमॉरलाइज होतो. खूपदा तुम्हाला असं पोर्ट्रे केलं जातं की आम्ही तुम्हाला मुद्देसूद टू दी पॉईंट मोजकं शिकवणार आहोत. पण लक्षात घ्या, या रिटर्नच्या परीक्षेमध्ये कोणत्या टॉपिकवरनं केव्हा प्रश्न येईल याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. यामुळे इथं मोजकं मुद्देसूद शिकणं असं काही नसतं. इथं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी गरजेची आहे. एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली की मग करंट इव्हेंट कसं लिंक करायचं हे पाहण्यासाठी तुम्ही ज्ञानदीपचा आमचा ऑफलाईनवाला अत्यंत फ्री असणारा डेली आन्सर रायटिंगचा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करू शकता. तुम्हा सर्वांचं ज्ञानदीपच्या कोर्समध्ये मनापासून स्वागत आहे. नक्की या. आमचा सगळ्यात मुख्य उद्देश आहे या कोर्सच्या मार्फत की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळू शकतात, आन्सर रायटिंग कशी इम्प्रूव्ह होऊ शकते, याकडे लक्ष देणं. तुम्हा सर्वांचं ज्ञानदीपमध्ये मनापासून स्वागत आहे.
धन्यवाद.